हाय फ्रेंड्स. मित्रांनो, काही चित्रपट असे असतात की या चित्रपटांना रेटिंग कसं द्यावं ते कळत नाही. म्हणजे काही काही सीन्स एकदम सुंदर, जबरदस्त, म्हणजे सरप्राईज करणारे, आणि काही असे सीन्स जे तुम्हाला कंटाळवाणे पण वाटतात आणि असं वाटतं की यार, हा तोच चित्रपट आहे का जो आपण कंटिन्युअसली बघतोय. म्हणजे काही काही जोक्स इतके बेकार, काही काही जे जोक्स किंवा डायलॉग्स, आणि काही काही डायलॉग, काही काही जे भूता टाईपचे सीन्स, ते का एक तऱ्हेने जबरदस्त मी म्हणेन. आता या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं तर कसं होतं की काही रिअलिस्टिक जे असतं ना, रिअलिस्टिक बोलायला गेलं की लोकांना राग येतो, जे खरं बोलायला गेलं की. कारण काही लोक कसे असतात की ते ट्रेलरवरूनच फॅन बनलेले असतात, तर त्यांना तर मी काही म्हणणार नाही. पण मी या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलो तर हा चित्रपट मला अबव ॲव्हरेज वाटला. अबव ॲव्हरेज इन द सेन्स, स्क्रिप्ट कन्सेप्ट जबरदस्त आहे, यात वाद नाही. प्रेझेंटेशन पण ठीकठाक आहे. पण काही ठिकाणचे जे जोक्स, विनोद जे त्यांनी डायलॉग्सद्वारे दिलेत, ते या चित्रपटात, कारण तुम्ही ज्या पद्धतीने हा चित्रपट बनवला, मी फिल्म मेकिंगला मस्त चांगलं म्हणतोय. फिल्म मेकिंग चांगलं आहे, कॅरेक्टर्स पण तसे ठीकठाक आहेत. पण काही काही डायलॉग्स अशा चित्रपटात, म्हणजे मी हे नाही म्हणते की हा चित्रपटात काही डायलॉग्स नव्हते पाहिजे या टाईपचे, पण काही काही डायलॉग्स चीप वाटतात असं माझं मत आहे. कारण हा चित्रपट बनला छान आहे, एक युनिक कन्सेप्टमुळे तरी मी म्हणेल की हा चित्रपट थोडा वेगळा आहे. टिपिकल मराठी चित्रपट जे आजकाल नाही, आजकाल ॲक्च्युली मराठी चित्रपट चांगले बनतात, म्हणजे आय मस्ट से दिस. सो पण खूप जणांना असं वाटेल की चित्रपट जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा तुम्हाला काही सीन्स खूप आवडतील, चित्रपटाची कन्सेप्ट आवडेल, इवन डायरेक्शन पण आवडेल. पण काही काही सीन्स खूपच मार खातात रे. बस माझं ते म्हणणं आहे. बाकी या चित्रपटाविषयी की मी असं नाही आहे की हां, चित्रपटाचं कन्सेप्ट आणि टॉपिक खूप सुंदर आहे, तर या बाबतीत काही गोष्टी आपण इग्नोर करू शकतो. पण मग असं माझं पण मत आहे की काही ठिकाणी रायटिंग थोडं बेटर पण तर पाहिजे होतं. अबाउट डायलॉग्स, यार डायलॉग्स काही काही ठिकाणी खरंच इतक्या चांगल्या चित्रपटात काही काही डायलॉग्स इतके वाह्यात वाटतात की मी काय सांगू तुम्हाला. तुम्ही फक्त चित्रपट बघा, तुम्ही बघितल्यावर तुम्हाला रिअलाईज होईल की मी चित्रपटाविषयी नाही बोलत आहे, पण माझं जे म्हणणं आहे ते एकदम करेक्ट आहे. म्हणजे कम ऑन यार, थोडा बेटर बनवू शकत होता असं माझं मत आहे. युनिक कन्सेप्ट वगैरे आहे. बॅकग्राऊंड म्युझिक ठीक आहे, काही काही ठिकाणी खूप ओव्हर वाटतं, लाऊड वाटतं, पण डायलॉग्सनुसार तरी बॅकग्राऊंड म्युझिकविषयी काही एवढं इश्यू नाही आहे. पण ज्या गोष्टी आहेत त्या फॅक्ट आहेत यार, त्या टाळू नाही शकत आपण. म्हणजे आय ॲग्री की लोक असे आहेत आजकाल की एक तर ते स्वतः बघत नाही चित्रपट, आणि ट्रेलरवरून ते एक तर एकदम वाईट म्हणतात, एक तर चांगलं म्हणतात. तर मी असंही पण नाही म्हणणार की चांगलं म्हणणारा करेक्ट आहे, वाईट म्हणणारा रॉंगच आहे, नाही असं नाही आहे. पण ट्रेलरवरूनच जज करणाऱ्यांना मी गिनत नाही, मोजत नाही मी त्यांना. माझं फक्त एवढंच मत आहे की पहिले चित्रपट बघा, मग तुम्हाला रिअलाईज होईल. आणि ऑब्व्हियसली नाही जरी वाटलं तरी तुमचं जर डिफरंट ओपिनियन असलं तर ठीक आहे ना. मी थोडी म्हणतोय की मी म्हणतोय तेच करेक्ट आहे. म्हणजे जो मला एक्सपिरियन्स आला त्यानुसार मी माझं मत दिलं आहे. यात असं अजिबातच नाही आहे की कोणत्या व्यक्तीला जर चित्रपट खूप आवडला तर तो मला ॲर्ग्यू करू शकत नाही. बिनधास्त करा. किंवा एखाद्याला बिलकुलच नाही आवडला, त्याने पण ॲर्ग्युमेंट करू शकतात की नाही रे बाबा, तू चुकीचं बोलतोय, किंवा मला तर आवडला. इथं कुठेच काही कोणाला फोर्स चालला नाही आहे की तुम्हाला आवडलाच पाहिजे चित्रपट किंवा नाहीच आवडला पाहिजे, किंवा रिव्ह्यू पण आवडलाच पाहिजे किंवा नाही आवडला पाहिजे. माझ्या ऑडियन्सला मी शक्य तितकं रिॲलिस्टिक वेमध्ये समजवायचा प्रयत्न करतो, की म्हणजे जो माझा एक्सपिरियन्स होता. चित्रपट का पाहावा, तर डिफरंट युनिक स्टोरी आहे. मला नाही माहिती की हा कोणत्या साऊथ वगैरे चित्रपटाचा रिमेक आहे का, काही जण म्हणत होते. मला नाही नाही, मला नाही वाटत. असेल नसेल ते नाही माहिती, पण वाटत तर नाही मला. पण युनिक कन्सेप्ट आहे. मराठी चित्रपटांमध्ये खूप कमी कन्सेप्ट अशा बनतात. बॅकग्राऊंड म्युझिक भलेही लाऊड आहे पण ठीक आहे, अकॉर्डिंग टू सिच्युएशन चांगले. काही काही डायलॉग्स खूप चांगले, आय ॲग्री विथ दिस. काही काही सिच्युएशन्स, सीन्स खूप जबरदस्त बनवलेत, आय टोटली ॲग्री. सो या गोष्टींवर, आणि ॲक्टिंग ओके टाईप्स आहे सगळ्यांची, ठीकठाक. सो यामुळे तुम्ही पाहावा. आणि न
का नाही पाहू इन द सेन्स मी तसं काही पर्टिक्युलर वर्ड मेन्शन नाही करणार की नका बघू वगैरे. इट्स जस्ट दॅट की काही काही जोक्स खूप चीप आहेत आणि पण ते पण नाही ना की जस्ट बिकॉज की काही काही जोक्समुळे मी असं म्हणजे डायरेक्ट नाही बघावं असं म्हणतो आहे मी. तसं नाही, काही काही जोक्स खरंच खूप वाह्यात वाटतात या चित्रपटातले आणि प्रोडक्शन व्हॅल्यू जे आहे त्या चित्रपटाचं चांगलं आहे यात वाद नाही. पण त्यानुसार जर तुम्ही खूप VFX वगैरेचे दिवाने असाल किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला फक्त आणि फक्त ॲक्शन मूव्हीज वगैरे बघणं आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. तर त्यांनी इग्नोर करावं या चित्रपटाला. युनिक कन्सेप्ट हा एक वेगळा टॉपिक झाला आणि वाह्यात डायलॉग्स काही ठिकाणी हा एक वेगळा टॉपिक झाला. दॅट डझंट मीन की फिल्म फनी नाही आहे. काही बाबतीत डेफिनेटली फनी, काही काही डायलॉग्स तुम्हाला हसवतील पण पण ते क्षुल्लक. बाकी जस्ट बिकॉज की हा ही डिफरंट आहे, थोडासा याविषयी चर्चा होऊ शकते. हा चित्रपट कदाचित कलेक्शन्सच्या बाबतीत पण चांगलं कलेक्शन करू शकतो. आता पाऊस वगैरे खूप जबरदस्त चालला आहे वगैरे त्यामुळे थोडा अवघड आहे. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिले तर आधीच इन ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा. तर तो एक इम्पॅक्ट पडणार आहे, तो ती वेगळी गोष्ट आहे. पण आय मीन मी इथे कलेक्शन्सवरून किंवा बाकी गोष्टींवरून नाही म्हणत आहे की दिंड वगैरे आता त्यामुळे नाही म्हणत आहे. इट जस्ट दॅट की माझं मत आहे की हा चित्रपट जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये बघाल, ॲक्च्युली थिएटर एक्सपिरियन्स तर घ्यावा असं माझं मत आहे. बिकॉज ऑफ द युनिक स्टाईल अँड कन्सेप्ट. स्टोरी डिफरंट आहे थोडी, पण इट्स अप टू यू गाईज. हां, मी हे नाही म्हणा पावसात भिजत जा नाही नाही खूप काही तुम्ही सगळंच मिस कराल या चित्रपटाबाबतीत, असं नाही आहे. हाईप थोडीशी बनवली गेली या चित्रपटाची असं मला वाटतं की युनिक कन्सेप्टच्या नावाखाली काही गोष्टी ॲग्री करू शकतो आपण, पण काही काही डायलॉग्स खूप इम्प्रेशन खराब कर. कधी कधी म्हणतात ना यार की एखादी गोष्ट एखाद्या चांगल्या टीममधली पण एक गोष्ट जर थोडी जरी खराब झाली ना तर पूर्ण टीमवर पण त्याचा थोडासा प्रभाव पडतो, हे माझं मत. इट जस्ट दॅट की काही डायलॉग्स या चित्रपटात यूज असे केलेत आणि ते जे परफॉर्म केले आहे ना ते डायलॉग्स बोलताना ॲक्टिंग काही ॲक्टर्सने, ते पण असं म्हणजे हसू नाही येत यार त्या डायलॉग्सला. त्यांनी डेफिनेटली विनोदीच केलेत ते डायलॉग. पण मला तर जे बाबा आहे ते आहे. आता गुलामी करायला तर आवडत नाही बाबा की नाही नाही सगळे चांगलं म्हणतील सबस्क्राईब करतील तर चला चांगलंच म्हणून नाही. मी 2.5 रेटिंग देईल मित्रांनो 5मधून बस, जे मला योग्य वाटतं. ठीक आहे, सगळ्यांचा आपला आपला ओपिनियन असतो, तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता. टेक केअर.